महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महामार्गावर पेट्रोलिंग दरम्यान पोलीस व्हॅनला अपघात, एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 2 जखमी। तालुक्यातील दहिवद येथील पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी आज दुपारी मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक 3 वर पेट्रोलिंग करत असताना पोलीस व्हॅनचा भीषण अपघात झाला। या अपघातात एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दहिवद पोलीस मदत केंद्राची पेट्रोलिंगसाठी नियुक्ती केलेली गाडी क्रमांक MH18BX 0232 महामार्गावर वेगाने जात असताना अचानक पुढील टायर फुटला आणि यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली। हा अपघात एवढा भीषण होता की वाहनातील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आणि यातील पोलीस अंमलदार नवलीसिंग वसावे यांचा उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले, तर अनिल पारधी, प्रकाश यादव हे कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले। जखमींना स्थानिकांनी तातडीनं शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना त्वरित धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। या अपघातानंतर पोलीस विभागात हळहळ व्यक्त होते आहे। दरम्यान सरकारी गाड्यांच्या दुरुस्ती, देखभाल आणि दर्जाहीन टायरसारख्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत। पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या या वाहनांबाबत प्रशासनाने काटेकोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी होते आहे।